नमस्कार, DSK फूडमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। आज मी तुम्हाला आळूच्या पानाची वडी बनवून दाखवणार आहे। आळूच्या पानाची वडी दोन प्रकारे बनवतात, एक रोल करून पानाला पीठ लावून बनवतात आणि एक चिरून बनवतात। आज मी तुम्हाला चिरून पानाची वडी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागतंय ते मी तुम्हाला दाखवते। आळूच्या पानाची वडी बनवण्यासाठी मी इथे घेतली आहे आळूची पानं, जी मी पाण्यामध्ये मीठ टाकून भिजत ठेवले होते आणि स्वच्छ आता धुवून घेतलेली आहेत। ही आळूची पानं मी लावली आहे माझ्या घराच्या बाहेर। हे आहे बेसन पीठ, त्यानंतर पांढरे तीळ, त्यानंतर हळदी पावडर, धना पावडर, लाल तिखट आणि मीठ। मी ही पानं आता चिरून घेतेय, असे एकावर एक ठेवून घेते आणि चिरून घेते। रोल करून सुद्धा बनवतात ह्याची वडी, मी चिरून बनवणार आहे। हे पहा, अशी चिरून घेतेय मी। हे पहा, अशी आळूची पानं मी सगळी चिरून घेतलेली आहे। आळू दोन प्रकारचे असते, एक असते ज्याने घशाला त्रास होत नाही आणि दुसरी असते ज्यांना घशाला त्रास होतो। ज्यांना घशाला त्रास होतो त्यामध्ये हे टाकतात, चिंच टाकतात। पण ही माझ्या घराच्या बाहेर लावलेली ही आळू अशी आहे की ज्यांना घशाला काहीच त्रास होत नाही, त्यामुळे मी ह्याच्यामध्ये चिंच वगैरे काही टाकणार नाहीये। आता आपण ह्याच्यामध्ये बेसन पीठ टाकूयात। तीळ टाकूयात, तीळ मी भरपूर टाकतेय, छान लागतात वडीमध्ये। त्यानंतर हळदी पावडर, धना पावडर टाकते, आणि आपल्याला हवं त्याप्रमाणे तिखट टाकूया। लास्टला मी ह्याच्यामध्ये मीठ टाकून घेतलीये। हे मिक्स करून घेतेय मी, पाणी लगेच टाकणार नाहीये, पहिले हे सर्व मिश्रण मिक्स करून घेतेय। आता मी ह्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी ऍड करणार आहे। आणि आपल्याला वाटलं की बेसन पिठाची गरज आहे तर परत थोडंसं ऍड करू शकता। बेसन पीठ टाकते थोडं मी, मिक्स करते। हे पहा, वड्याचं बॅटर तयार आहे। आणि इकडं मी गॅसवरती पातेलं ठेवून त्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। चाळणी आहे, चाळणीला तेल लावून घेतेय।
व्यवस्थित तेल लावून घ्यायचं सगळीकडनं. हाताला तेल लावून घेतलं. आता मी ह्याचे गोल असे गोल करून घेतली मस्त. पहा, हे चाळणीवर ठेवून देते. आणि याला 15 ते 20 मिनिटं आपल्याला वाफवून घ्यायचं आहे. हे पहा, वड्यांना आपल्या 15 ते 20 मिनिटं झालेले आहेत. आपण पाहून घेऊया झाल्यात का. हाताला चिटकत नाहीये. वड्या आपल्या तयार आहेत. काढून घेऊ आणि ह्याला थोडंसं थंड व्हायला ठेवूयात. हे पहा, आपले आळूच्या वड्या आहेत त्या एकदम मस्तपैकी अशा थंड झालेल्या आहेत. त्या आपण चिरून घेऊयात. तेल गरम झालंय, आपण वड्या तळून घेऊया. हे पहा, आपल्या वड्या पण मस्तपैकी अशा तळल्या गेलेल्या आहेत. आपण त्या काढून घेऊयात. हे पहा, तयार आहेत आपली कुरकुरीत आळूची वडी. पाहू शकता तुम्ही, मस्त तळली गेली आहे. नक्की करून पहा आणि मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली आहे ते. माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला म्हणजेच DSK फूडला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, फॉलो करा, शेअर करा आणि मला कमेंट करा. आणि माझ्या प्रत्येक रेसिपीला तुम्ही लाईक करा. तुम्ही माझे व्हिडिओ पाहता पण लाईक करत नाही, तर कृपया करून माझ्या प्रत्येक रेसिपीला लाईक करा. थँक्यू.